काय सांगता? तुम्ही पण अजून तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट लावली नाहीये का? तर मग लगेचच लावा, नाहीतर याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. कसं? सांगते. तर आता ज्या वाहनांवर अजूनपर्यंत HSRP बसवलेलं नाहीये किंवा 31 डिसेंबर 2025 नंतर ज्यांनी HSRP ची नोंदणी केली आहे किंवा अजूनपर्यंत ज्यांनी नोंदणीच केली नाहीये, अशा सगळ्या वाहनांसाठी राज्य परिवहन मंडळाकडून आता कडक दंडात्मक कारवाई होऊ शकते. खरं तर HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठीच्या या नवीन नियमाची शेवटची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंतच होती. पण राज्यात विशेषतः शहरांमध्ये लाखो वाहनांना अजूनही अपेक्षित प्रमाणात HSRP बसवण्यात आलं नाहीये. हे प्रशासनाच्या निदर्शनास आलंय. नियमाची अंतिम मुदत संपून 1 महिना झाला तरीही नियमाला गांभीर्याने घेतलं जात नाहीये, असं त्यांच्या लक्षात आल्यामुळे आता RTOने ही कठोर पावलं उचलली आहेत. तर खासगी असो किंवा व्यावसायिक सगळ्याच गाड्यांसाठी हे नियम असणार आहेत. 30 डिसेंबर 2025 नंतर आता याची मुदत वाढवून 18 फेब्रुवारी करण्यात आली आहे, पण फक्त त्याच वाहनधारकांसाठी ज्यांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी HSRP ची नोंदणी केली आहे पण प्रत्यक्ष प्लेट बसवली नाहीये. त्यांच्यासाठी खास 15 दिवसांची ही मुदतवाढ म्हणजेच ग्रेस पिरियड ज्याला आपण म्हणतो ते करण्यात आलेलं आहे. 18 फेब्रुवारी पर्यंत जर प्लेट बसवून घेतली तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मात्र 18 फेब्रुवारी नंतर राज्यभर विशेष मोहीम राबवली जाणार आहे. आता नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना 1000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नंबर प्लेटच फक्त चेक होणार नाहीये, तर वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच RC बुक, इन्शुरन्स, PUC आणि चालकाचा परवाना म्हणजेच लायसन्स या सगळ्याची कसून तपासणी केली जाणार आहे. यापैकी कोणतंही कागदपत्र नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. तर HSRP काय असतं आणि त्याचं काय महत्त्व आहे हे एकदा आता थोडक्यात सांगतेच. तर HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट. याच्या नावातच सिक्युरिटी आहे, म्हणजेच खास सुरक्षा वैशिष्ट्य यात असणारे. त्यावर होलोग्राम, लेझर कोडिंग आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो, ज्यामुळे भविष्यात जर गाडी चोरीला गेली किंवा गाडीच्या मदतीने कोणी काही अपराध केला तर लगेचच त्या गाडीची ओळख पटवता येईल. त्यामुळे आता राज्य परिवहन मंडळाकडून घेण्यात आलेले हे निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.